हाय, माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज आम्ही गेलो होतो डायनासोर पार्कला. खूप छान आहे आणि खूप मोठा पण आहे. डायनासोर पार्क हा नवी सांगवीमध्ये येतो आय थिंक. आणि तिकडं आम्ही एक जणाच्या घरी व्हिजिट करायला गेलो होतो. तर तिथे आमचे आहो म्हटले की चला आपण इथे जवळच डायनासोर पार्क आहे तिथे जाऊया आपण. मग आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्यावर आतमध्ये लोकेशन खूप छान होतं. विविध झाडे, झुडपे, वेगवेगळ्या रंगाची फुले, पपई आणि डेकोरेशन खूप छान होतं. त्याच्यानंतर डायनासोर पार्क नाव दिले त्या गार्डनला. त्यामुळे ना डायनासोरच्या मूर्ती अशा लेखिक होत्या की काही तर रात्रीच्या वेळेस असं जिवंत वाटत होतं. जिवंत डायनासोर असतात ना तसं वाटत होतं. आणि संध्याकाळचं लोकेशन असल्यामुळं खूप गर्दी होती. मुलांना खेळण्यासाठी तर पार्क खूप छान आहे. खूप म्हणजे खूप छान आहे. विविध रंगाची फुले, फुले आणि त्याच्यामध्ये आमचे साहेब पाहत होते. याच्या अगोदर पण त्यांनी तिथे व्हिजिट केलं होतं, पण काल फॅमिलीसोबत असल्यामुळं म्हणतात ना जरा अजून छान वाटतं बघायला. मग चाललं होतं बघत इकडं तिकडं बघणं चाललं होतं दोघांचं. त्याच्यातमध्येच आमचे मॅडम म्हणल्या, मम्मा मी शूट करते, तू चाल पुढे. मग आम्ही दोघं पुढे गेलो आणि ती मागून शूट करायला लागली. मग थोडे वेगवेगळे पिक्चर्स काढले वेगवेगळ्या ठिकाणी. खूप छान वाटत होतं ते. आणि माझी बार्बी डॉल थोडी त्याची तब्येत खराब होती, त्यामुळं तर त्यांचा नखरा वेगळाच होता. आणि तिथले डायनासोर हा प्रकार आहे ना खूप म्हणजे अमेझिंग होता, बघण्यासारखा होता. लहान मुलांना घेऊन मी तर म्हणते नक्की व्हिजिट करा. स्पेशली संध्याकाळच्या वेळेला खूप गर्दी पण नसते आणि पाहण्यासाठी लहान मुलांसाठी खूप छान आहे. तुम्हाला लयच उशीर झाला पण यायला काय? आम्ही आमच्या दियाला घेऊन गेलो होतो, तर तुम्ही पण व्हिजिट करा तुमच्या छोट्याशा. आणि हा पार्क तुम्हाला कसा वाटला ते पण कमेंटमध्ये सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. कमेंट छान छान द्या. घाण कमेंट बिलकुल देऊ नका, कारण चांगलं नाही वाटत. खूप छान आहे डायनासोर पार्क. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.